टॉप 20 नंतर आता पाहणार आहोत महत्त्वाच्या हेडलाईन्स। भारती कांबडी लोकसभेत जाणार आणि वाढवणचा फडशा पाडणार। इंडिया आघाडीचं सरकार आल्यास वाढवण बंदर रद्द करण्याची ठाकरेंची ग्वाही। 2.5 वर्षे महाराज घरीच बसले होते, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। ही लढाई लोकशाहीसाठी हुकुमशाही विरोधात, भाजपनं पुन्हा सरकार आल्यास घरोघरी ईडी, आदित्य ठाकरेंची टीका। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकरांना उमेदवारीची शक्यता। अमोल कीर्तीकरांना टक्कर देण्यासाठी वायकरांना उमेदवारी देण्याची रणनीती। महायुती जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम। 9 जागांपैकी 6 जागांवर भाजप शिवसेनेत तिढा, तर नाशिकच्या एका जागेवर तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू। माढ्यात डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीसांचा पुढाकार। रामराजेंना युती धर्म पाळण्याचा सल्ला। मोहिते पाटलांना वगळून माढा जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती। प्रकाश आंबेडकरांविरोधात तुषार गांधी मैदानात, वंचितला मतदान करू नका, तुषार गांधी यांचं जनतेला जाहीर आवाहन। अजितदादांच्या समाधीनं पद्मसिंग पाटील कुटुंबात भाजपात, मल्हार पाटील यांचं जाहीर सभेत गौप्यस्फोट। उद्धव ठाकरेंचा बोईसरहून लोकलनं प्रवास। पालघरची सभा आटपून ठाकरेंचा बोईसर ते वांद्रा लोकलनं प्रवास। राज्यात विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीचा शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी मात्र चिंतेत। महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेसाठी फिक्सिंग केले। लोकसभेच्या 20 जागांबाबत सेटलमेंट केले। प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप। रोहित पवारांचा करेक्ट कार्यक्रम झाला। स्वतःला युवा नेता समजणाऱ्याला सभेतून वगळलं। सूरज चव्हाणांचा रोहित पवारांना टोला। सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानीकडून उमेदवारांची घोषणा। स्वाभिमानीकडून महेश खराडे लढणार निवडणूक। 16 एप्रिलला दाखल करणार उमेदवारी अर्ज। नव्यात सांगलीच्या जागेवरून अद्याप पेच कायम। विशाल पाटलांच्या नावे त्यांच्या सहाय्यकांनी घेतले 2 अर्ज। पाटील यांच्या निकटवर्तीयांची माहिती। 2 दिवसात महायुतीचे जागा वाटप जाहीर होणार। 45 पेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल, श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। लक्ष्मण हाके प्रकाश शेंडेंच्या पक्षात करणार प्रवेश। माढ्यातून लक्ष्मण हाकेंना देणार उमेदवारी। मुख्यमंत्री शिंदे उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघाचा घेणार आढावा। सगळ्यांनी युती धर्म पाळावा हीच इच्छा। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रणजितसिंह निंबाळकरांची प्रतिक्रिया। मालमत्ता कर न भरल्यास होणार कठोर दंडात्मक कारवाई। 25 मे 2024 पर्यंत कर भरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आवाहन। रायगडच्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या प्रलंबित, यामुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय। पैठण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसाचा आंब्यासह काढणीला आलेल्या गहू पिकांना फटका। बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस। अवकाळी पावसाने फळबागांचं केलं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।